आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला राजकीय बातम्या। आरक्षणावरील मुद्दे सरकारने अधिवेशनामध्येच मांडावेत। अधिवेशन सुरू असताना बाहेर बैठक घेण्याची गरज काय? वडेट्टीवारांचा सरकारला सवाल। महाराष्ट्र पेटता राहावा हीच महाविकास आघाडीची भूमिका। सर्वपक्षीय बैठकीला महाविकास आघाडी नेत्यांच्या गैरहजेरीवरून मुख्यमंत्री शिंदेंचा जोरदार आरोप। छगन भुजबळ दंगल घडवणार आहेत। त्यांनी विनाकारण मराठ्यांविरोधात धनगर समाजाचे नेते उभे केलेत। भुजबळांनी सर्व समाजाचंच नुकसान केलं। जरांगेंचे भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप। शिंदे आमदारांना वांद्र्यातील ताज लँड हॉटेलमध्ये ठेवणार। शिंदेंकडून हॉटेलचे 60 रूम बुक। भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांच्यासाठी शिंदेंकडून जोरदार फिल्डिंग। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून आजपासून आयटीसी ग्रँडमध्ये आपले आमदार ठेवले जाणार। भाजप आमदारांना ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये ठेवणार। क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी खबरदारी, आमदारांची हॉटेलवारी। विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंगची भीती नव्हे तर सत्ताधाऱ्यांना आमचे उमेदवार निवडून येतील, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। अजितदादा बारामतीमध्ये 14 जुलैला मोठी घोषणा करण्याची शक्यता। अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा दावा। अजित पवार नेमकी कुठली घोषणा करणार याकडे लक्ष। पोलिसांना आरोपी कुठे होता हे माहिती होतं। वरळी हिट अँड रन प्रकरणी सरकारनं जाणीवपूर्वक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप। प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, वडेट्टीवार यांची मागणी। महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांना पाठीशी घालणारं सरकार। वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला वाचवण्याचे सरकारचे प्रयत्न। खासदार संजय राऊतांचे सरकारवर आरोप।